महाराष्ट्राचे पालक ज्यांनी कोरोना काळामध्ये महाराष्ट्र तळहातावरच्या फोडासारखा जपला, लहान बाळासारखा जपला, महाराष्ट्र राखला। आदरणीय शिवसेना प्रमुख सन्माननीय श्रीयुत उद्धवजी ठाकरे साहेब, आपणास विनंती, हे सभागृह आपल्या हवाली, आपण सभागृहाच्या हवाली जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया। कोण आला रे कोण आला, कोण आला रे कोण आला। आता शांत राहायचंय सर्वांनी, साहेब सर्वांशी संवाद साधतील। हेलो हेलो चेक, हेलो चेक, हेलो 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 महाग तर धाराशिवमध्ये आता उद्धव ठाकरे उपस्थित सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। शिवसैनिकांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयासंदर्भात उद्धव ठाकरे काय हल्लाबोल करणार हे पाहणं महत्त्वाचं। मात्र ईडी चौकशीला घाबरून ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेत गेले, त्यांनी ठाकरेंची साथ सोडली असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर आता या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकरांवर काय हल्लाबोल करतायत हे पाहणं महत्त्वाचं। फुटीर खासदारांच्या मतदारसंघातले उद्धव ठाकरे यांचा हा दौरा, परभणी पाठोपाठ आता धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि माता, कालपासून महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे आपण सगळे पाहत आहे। आवाज येतोय रे बरोबर? तो माईक चांगला होतो, आता येतोय? नाही, मला मी एवढ्यासाठी बोललो की काही जण जे म्हणतात की उद्धव ठाकरे फिरत नाहीत, उद्धव ठाकरे फिरायला लागलो ती काय होतंय हे गेले 2 दिवस महाराष्ट्र बघतोय। आणि उद्धव ठाकरे कधीही जबाबदारी टाळणारा नाही, पण उद्धव ठाकरे फिरायला लागलेला आहे। जे गद्दारांचं नेतृत्व करतायत त्यांना म्हणून आता तुमचं नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही। काल यवतमाळ वाशिम मध्ये होतो, बाहेर स्क्रीन दिसत नाही, खरं म्हणजे आज सकाळी पत्रकारांशी भेटलो आणि पत्रकारांनी मला विचारलं, तुमच्या सभा जोरात चालल्यात। तो माईक बरोबर आहे रे, हा येतोय आवाज? आवाज येतोय ना बरोबर? पत्रकार मला म्हणाले तुमच्या सभा जोरात चालल्यात। म्हटलं या सभा नाहीच आहे, ही माझी कौटुंबिक बैठक आहे, सगळे माझे कुटुंबीय आहेत आणि त्यांना मी भेटण्यासाठी आलोय, त्यांना मी धीर द्यायला आलेलो आहे। आणि तुमच्या साक्षीने जसं कैलास तुम्ही सांगितलं तसं मी तुम्हाला